तो बघ चालू केला बघ तिकडून धबधबा. काय बोलतात रे त्याला इंग्लिश मध्ये? यो 1 2 3. हा असा विषय तुम्हाला मोठ्या मोठ्या ठिकाणी दिसेल. इथं मोठ्या माणसाचं म्हणून दुर्गचा सेलिंग पण एकदम क्लासेस केले बाई. म्हणजे तुम्ही कम्फर्टेबली बरेच जणांना जे थंड आणतात किंवा पिणारे त्यांचा आयटम आणतात ते बघा त्यांच्यासाठी वरती एकदम चिल्ड करण्यासाठी पण विषय. सिंगल रूम म्हणजे ये सिंगल रूम ये कपलसाठी आणि म्हणजे ग्रुपसाठी एक अलग आहे. इथं आल्याच्या नंतर दुर्गचा तुम्हाला रॉयलच फील वाटेल. म्हणजे रॉयल ठिकाणी आले असं वाटेल कारण रॉयल माणसाने बनले ना. बोल रा हो म्हणजे वेगळा विषय. आम्हाला वाटला फार्महाऊस दोन कशी घरं असतात पण जो जरा वेगळाच विषय. इथे क्रिकेट खेळू शकता मित्र तुम्ही. हा कारण आता बिना जेवणाचा माणूस राहू शकतो पण बिना इंटरनेटचा माणूस राहू नाही शकत. तर मग तो दादा लगेच बोलला अरे बोलता आपल्या इकडे वायफाय लागलेले आहेत बोलतो. तेव्हा का समोर रास वायफाय इथं वायफाय तिथं वायफाय तो समोर पण तिथं वायफाय लागे तिथं वेगळा वायफाय तिथं वेगळा वायफाय. म्हणजे तुमचं छोटं बड्डे पार्टी असो बाकी छोटं असं फंक्शन असेल तर तुम्ही इथं करू शकता. म्हणजे सपोज तुम्ही आता कोण असतात ती पोर पालून बिलून आणतात मग ते काय बोलतात कोर्ट मॅरेज करतात मग इथं पार्टी देऊ शकता तुम्ही. म्हणजे एक छोट्या प्रकारे का बोलतात रे त्याला ते लग्नाच्या नंतरची कंच काय असतं ते सेरेमनी नाही रे ते काहीतरी असतं ना ते रिसेप्शन. याला काय नॉलेज आहे याला. किचन एंट्री इकडून किचन एंट्री आपली किचन मध्ये जेवण बनवायचं चालू आहे. हा दोन्ही साईडला दरवाजा ते बघ ती माणसं आहेत त्यांची स्वतः बनवतात आणि खाऊन पण बघतात. म्हणजे टेस्ट करायला नको का तो बघ कसं बिलागले. बोली तर बारीक बारीक पोरांना नाताला सांगायचा नाही ऐकली तर तिकडे झोक्या विक्या न्यायचा. तिथं पण नाही ऐकली सटासट काना खाली वाटायचं आत मारी एका डोक्याला दाब 2 दिवस इथं सुट्टी करायला येतात त्याने पण यांचा गोंगाट असा करता. म्हणजे तुम्हाला पटलं तर सुनंदाई रिसॉर्ट. नमस्कार मित्र मी पार्थोले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्र आजचा ब्लॉग दुरुकचा विशेष तर सगळे ब्लॉग आपले विशेषच असतात. तर आज चालले आपण फार्म हाऊसला म्हणजे तशावाल्या फार्म हाऊसला नाही म्हणजे तशाच फार्म हाऊसला पण ते बोलताना मजा मस्ती करायला तसा विषय नाही. आपण चाललो गिनी फॉल पोचवायला कारण कोणचा फार्म हाऊस कसा का विषय तो सगळा माहीत पडेल. त्यासाठी ब्लॉग लास्टवर बघा कसा काला बाबा लावले. ही तयारी चालली याच कोंबड्या न्यायच्यात आपल्याला. कोंबड्या नाही याला काय बोलतात गिनी फॉल यांच्याच डॅडीच्या फार्म हाऊसला चाललं बरोबर ना. नाही का हो का मग ती काही बोललं नाही ती शांत आहे. परेशच्या वाचीशिवाय काय बोलणार. येतं का मग तुमच्याच फार्म हाऊसला नानीने काही दिले त्या चिमण्याना काय बोलताय ना गिनी फॉलला. कुठं आता साहित्य जेवण आहे खाली आमचा माणूस थांबले खुद्द तो बघ निकेश दादा बोईर. दादा हो दादा येऊ का. दादा हसत दादानी 1 तास घालवले पण ठीक आहे त्या गोष्टी बऱ्या मला नाही. चला मित्र जास्ती भाषण नाही तर डायरेक्ट भेटतो तुम्हाला गाडी. कोंबड्या डायरेक्ट हवाला 4 व्हीलर मागवले. रईस ही होत आहे सी का नाही तर नाव जे ना लावचल ना. तुम्हाला वाटेल वेगळं कोणचं बनवले पण तसा काही विषय नाही. पोऱ्याला फोन येतात चक्कीशा पाण्यात आपला पोऱ्याचा पका मोठा धंदा. यो पण पाणीवाला ना आपला निकेश शेठ पण पाणीवाला. पण निकेशचा बाटला विषय आहे बरोबर ना. नाही उपी वगैरे बोलत जरा बिझनेस डील चालू नाही लागले पक्की पहिले रस्त्याने जेऊ ना फार्म हाऊस मुरबाडला इकडे कुठेतरी मग कसा का विषय. त्यासाठी ब्लॉग लास्ट परत बघा. पक्का लेट झाले 12 वाजता निघणार होतो पण आता 4:30 झाले. फार्म हाऊसला त्याला सांग फार्म हाऊसला बोलायला की ते बोलतो एकटे चालले का. चल बरं तू पण कोंबड्या चोराला चालल्या हो साहेब जायचं का. चला पोऱ्या आमचा मुवा माणूस आहे पण सगळी गोष्टी करायला लागतात कारण त्यांच्या भाऊजींच्या फार्म हाऊसला चाललो आम्ही. आता सांगून नाही टाकतो मग. आणि मित्र अशा प्रकारे पोचलो आम्ही मुलगावला आलतो. इथं वडापाव घाला परेश बोलतो इथं भारी असं वडापाव पण विषय असा झाला गर्दी बघून नको झालता पण तरी बाई भूक लागलेली आहे. भाई दरवाजा खोल ना. तुम्हाला वाटेल ए दरवाजा खोल ना भाई माझा असं तुम्हाला वाटेल मोठपण करतं पण असं काही नाही. हात तेव्हा असं पॅक आहेत म्हणून बाकी दुसरं काहीच नाही. वडापाव आम्ही पहिलेच घेतले. मीच जेलतो आणायला डेंजर विषय होती पक्की गर्दी होती सर्व डाऊन होता हा कारण मला भूक लागले. याला उपास आहे कारण याला चांगली बायको पाहिजे. याला थोडा उपास आहे ना मना नाही भाई मला भूक लागले. आता काय बोलू तुम्हाला जाऊन द्या त्या गोष्टी बऱ्याच नाही. इथल्याच आपल्याला जायचा फार्म हाऊसला दाखवतो तुम्हाला कसा का विषय. पण इथं गर्दी म्हणजे एकदम नाथ खुला जलगाव तुला अशी गर्दी आहे. पाऊ अवजत पण वरा आवरा मोठा राहते. आता का फेमस आहे बोलते खाऊन बघून दे चांगलं लागतं ना. भारी यो कसं मान वाकडा तिकडे करते गाडी ठोकल्यावर आवाज येईन दुसरा काय
तुला खर्च येईल ती बाजू वेगळी आहे, पण ठीक आहे इन्शुरन्स मध्ये क्लेम करू आम्ही. गाड्यालाही बेकार लागले, ट्रॉफिक व्हेरी व्हेरी डेंजर आहे कारण आज रविवार. चला जास्त भाषण देत नाही, वडापाव खातो गरम वाचन येतं. कसा लागते? जाम भारी लागतो मित्र ना. वडापावपेक्षा भारी का वाटलं माहिती का, न सांगता परेशने माझी व्हिडिओ करले यो म्हणा काय बोलतात ते मोटिवेट केला. नाही तर काही माझे मित्र चालत नको व्हिडिओ करू, नको व्हिडिओ नको करू असं पोरींसारखं एकानं करतात, पण माझा यो मित्र चांगला. कुणालचं नाव काय घेतं मी कुणाला काही बोलत नव्हतं, पण सगळी समजतात म्हणजे कोणला बोलतो म्हणजे भाई बघला कुणाल परेशच्या मनाने चोराच्या मनाने कळतं तर चालणार तसा विषय आहे. तर मित्र गरम गरम वडापाव आणि ठेचा बघ किती घेतले. अरे थांबवला उशीर रस्ते ना कुठे. जाऊ दे रे यार, खुल्ला वातावरण आहे, पाणी चालू आहे. चला मित्र मग काय त्याला उपास बरेचला आता. ओके मी थँक्यू, कट काहीच नाही होणार यांच्या. आणि मित्र अशा प्रकारे आता आम्ही पोचलो प्रॉपर. गाव कुठलं आहे रे? बोरिवली आहे काहीतरी. बोरिवली इथल्याच करे भाऊ. म्हणजे म्हसोबत आपलं मंदिर आहे ना तिथं जाऊ. आणि तिथल्या मला वाटतं जास्ती पण नाही, फक्त 1 किलोमीटर आहे. आणि मित्र दुरुक्षी झाली आमची गरबर. आता परेश शेटणी दुरुकचा रस्ता चुकला बोलतो, रात्री झाले ना बोलतो, मला बोलतो रस्ता बोलतो समज नाही, इकडे जायचा होता तर इकडे टाकायला लावलेली त्याने. आता कुठं माहिती आहे का, आम्ही आपला जिथं म्हशीची जत्रा भरते ना एक्झॅक्ट तिथं जाऊ. म्हसोबाच्या मंदिराच्या इथून म्हणजे बोलाल तर 1 किलोमीटर असेल हार्डली. आता पोचूच म्हणजे इथून आम्हाला फक्त दाखवतं दुरुकसा काही क्षणात, तर पोचू आता ना. इकडे आल्याच्या नंतर कालोखान दुरुकसा गणित समजला नव्हता, पण तिथं पाठी लावलेली होती. पण आमचा परेश दादा म्हात्रे यो टर्न आता बघ कसा यो टर्न तो टर्न. पहिला कन्फ्युज झाला ना जरा. काय बोलशील यो टर्न असा इकडून आहे का. बऱ्यापैकी हा मोठा पण रस्ता आहे. रस्ता मोठा त्याचं काही टेन्शन नाही. आपली फॉर्निचर पण जल ना, आपली आल्टो पण जल, जी वॅगनर पण जल, काही टेन्शन नाही. बरोबर ना जरा वरती का? हा वरती कुठं कुठे? आणि मित्र फुल एकदम ऍडव्हेंचर वाला विषय. कशा आपल्या म्हशी विषयी चालल्या बघा एकदम ना खुला जलगाव तुला ना. दादा चालले बघ कसा. दादा बराच ना. हो चला हॅलो 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 राईट मारा बाबा. हॅलो 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 थांब ना. आवरा हालतं का गाडी. अरे फार्माचं नाव पण नाही दिसून दिलं. थांब जरा. ते कोंबड्या ठेवायचे फक्त. कोंबडे ठेवायचे. हा निघाले का तुम्ही? अरे वलगतं रे तुला. म्हणजे आणि मित्र आता चाललो मी आतमध्ये. ए थांब गेट खोलून दे. सुनंदाई रिसॉर्ट कडक विषय बाई. एंट्रीत एकदम बादशाह. अरे लई दारा बिरा. अरे परेश शेटची बाई इकडे फ्रेंचायसीच्या बाटल्या उतरल्या वाटतं बिस्लरी. आई परेश शेट इथं धंदा करता कुठं सोरी नाही वाटतं. कडक विषय काम चालू मित्र. अजून एरिया रास मोठा. चलो अशा प्रकारे आपल्या गिनी फॉल करल्या. आणि इकडं लय मोठा पराक्रम झालेला आहे आमच्यासोबत. इकडे डायरेक्ट बरणीचं झाकण खोलले, नशीब शिटावत पडले, नाही तर मग एकदम डेंजर विषय झाला असता. पडले ना आता उचल. आता असं बघ कसं लग्नाच्या यानं माहिती आहे ना, ते असं पसं भरून टाकतात बेगणीच्या याला. 1 फूट टाका समोर बघा तसं हल्ली प्रॅक्टिस करता आमचा पोऱ्या. शाबास हीच ती मेहनत. डबलची मेहनत करायला लागलीस तुम्ही. जुरुकसा आम्हाला पका टाईम झाले कारण आम्ही जाम ठिकाणच्या फिरून आलो. मध्ये व्हिडिओ करायला भेटल्या पण नाही कारण जाम मोठं कारण बरण्या जेवून फिरायला लागतात. पस्सं भरून टाकायला लागतात बोलतो. आम्ही तरी पण मॅक्स शोधित होतो त्याने टाकायला गिनी फॉलला, पण मॅक्स काही भेटला नाही. जुरुकसा गडबड झाला. ते आंब्यांची झाडं लावलं ना, ते बघ बिस्लरीचं बघ तिकडं बोकच उतरवलं. परेश शेट बिस्लरीवाला बोलते. परेश का ट्रान्सपोर्ट नाही का काहीतरी नाही काहीतरी होता. ट्रेडर्स परेश ट्रेडर्स. विषय गंभीर ना. पक्की मोठी जागा ग. तो परेश बोलतो कुठं राहिलं बघा का नाही एकदम कडक व्ह्यू. अरे गोकुलधाम सोसायटी नेल्यासारखं वाटतं. अब्दुलचं दुकान कुठे बाहेर होता ना. साप शिर्या पण आहे तिथं. झोकबिक एकदम कडकमध्ये झोकबिक पण लावलं ना. एकदम मॅनेजमेंट टॉप लेवलचा. म्हणजे तुमची बारीक बारीक पोरं आली कोंगड घालायला लागली की गप इकडे सोराचा. एकदम कडकमध्ये झोकबिक पण लावलं ना. एकदम मॅनेजमेंट टॉप लेवलचा. म्हणजे तुमची बारीक बारीक पोरं आली कोंगड घालायला लागली की गप इकडे सोराचा. मग तुम्ही गप इकडे पाण्यात जाता. तापत नाही ना. पाणी पण भारी आहे. सगळा विषय वाटतं इकडून. धरधर करणारं पाणी पण आहे ना. पाव करणारा पण पाणी आहे. रेनला तिकडं. रेन डान्स तिकडे पण आहे. रेन डान्स व्हायला भारी येतो कडक. आई परेश शेट्टीच्या हातीवरती आले.
आता दाखवेल बघ बिस्लरी जा बोलतो माझ्या कंपनीची. प्रमोशन चोरीच नाही रे तू. हा ब्रँडच प्यायचा भाऊ नको. तुम्ही तरी काला बिस्लरी प्यायला पाहिजे आता. आपला ब्रँडच बरोबर प्यायचा असतो. ए तू सदानांच्या पावसाचा पोर आहे ना इकडे ना. यो नाही ना तू झारखंडचा ग. लगेच अलग बनवतो ना भाई कडक विषय एंट्री कडक आहे. तुमचा भाऊजी भाई ब्रँडेडच माणूस आहे भाई. कडक बनवले म्हणजे जरा वेगळाच विषय. आम्हाला वाटला फार्महाऊस दोन कशी घरं असतात पण जो जरा वेगळाच विषय. इथे क्रिकेट खेळू शकता मित्र तुम्ही. हा चला मित्र जुरुक तुम्हाला आतमध्ये नेतो. आतमध्ये थोडं विषय दाखवतो. या साईडला तर बघला. आता चला जुरुकचा वरती ये ना. आता काही एकटा जाऊ. अरे स्वतःची ब्रँडची बॉट कसं रे एवढं पाणी पिऊ होतं तुम्हाला. ऑपोज रस्त्याने गाडी थांबवायला सांगतील निसर्ग बघायला. खरं नाही बोलत ना. नाही तर मग गडबड होतं. तुझ्या आता दादाने डायरेक्ट पाणी बिनी चालू केला. बोल भाई लाईटिंग विटिंग पण लावली आपल्यासाठी भाई. इज्जत आहे रे. चला मित्र आता तुम्हाला रूम दाखवतो. सगळ्या फार्महाऊसला गेलो पण जास्त ठिकाणी एकदम डेंजर विषय असतं. घाणघाण असतं पण इथे एकदम क्लिनिंग वाटतं. जुरुकचा घरा कोणच्या तरी आल्यासारखं फिलिंग वाटतं. ये बा यो सिस्टम लय डेंजर असता ग. यो टकल्याच बोलतो काही चालू होतं ना. कार्ड तो काहीतरी टाकले ना कार्ड. दादाला इतर कसा काही विषय काय माहिती. आणि मित्र कसा विषय असतं माहिती आहे का. आम्हाला इथलं कार्ड टाकलं की लगेच पण कार्डमध्ये पहिले पैसे पण टाकायला लागतं ना. ते माहीत नव्हतं आम्हाला. आता आम्ही पैसे टाकायला म्हणजे आम्हाला टाकायला लागलं तर दादाला सांगले. आता दादा बोलतो शेटचा मेवणच आले बोलतो. तावा बोलतो चालू करून येतो बोलतो. मेवणच कसं रुक्स डेंडन इकडे ना. आता बघा मित्र असं कार्ड टाकलं कसा पेटल बघा. यो 1 2 3 हा असा विषय तुम्हाला मोठ्या ठिकाणी दिसेल. इथं मोठ्या माणसाचं म्हणून रुक्सा सेलिंग पण एकदम क्लासेस केले बाई. आणि तुम्ही केले बाई. आणि तुम्ही कम्फर्टेबल येऊ शकता. फॅमिलीसोबत पण येऊ शकता. आईला इकडे पण ओव्हर खर्च केले बघला ना. सगळी सिस्टम एक्स्ट्रा गाद्या बिद्या उशा सगळं मॅनेजमेंट लावले. टावेला पण येतात. आणि मेन सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का. सगळ्यात जर हायजीनचा बघायचं असेल तर बाबा बाथरूम एकदम क्लीन मेन यूज लागतं. एकदम प्रॉपर आहे सगळं मॅनेजमेंट. येऊ शकता तुम्ही बाई. येऊ शकता. आम्ही पण लवकरच जाऊ. अरे टी व्ही पण आहे ना. पडदं पण एसी तर असतंच आहे. पडदं पण एकदम भारीवाले लावले जसं आमच्या घरात तसं कडक पटला म्हणा. लगेच शांतपणा नाही करायची. डायरेक्ट खतम बंद टाटा बाय बाय. आता सगळे रूम तर तुम्हाला दाखवायची गरज नाही पण तुम्हाला वरतून एक व्ह्यू दाखवतो. म्हणजे वर्ष कसं दिसतं जसं तिथं उभं राहून. ठीक आहे तर चला. आणि माझ्यासारखं असं छोटे मोठे ब्लॉगर येतील तर त्यांचा कसा विषय लाईट जास्त लागतं. तर इथं एक असा डँग टाकला दुसरा डँगाला लागे डोक्याखाली लाईट. म्हणजे कसं किती माणूस काला असला तरी गोरा दिसतं. शिऱ्या आहेत एकदम वरती जरा. हां तू पहिलेच गोरा. त्याने मी पहिलेच गोरा. योच माझा मित्र यार. स्पॉटलाईट वरती योच माझा मित्र. दुसरा भाई काय सांगू तुम्हाला. चला निकेश बोलून मग आम्ही कोण यार राजू चल पुढं. आता मित्र डायरेक्ट टोका ओले आम्ही. वर्षा कसा व्ह्यू दिसतं दाखवतो तुम्हाला. आणि या पण ग भाई फायर सेफ्टीचा पण फुल डीमार्टमध्ये आम्ही लई शिकलो ग परेश. यांना अभ्यास झाला आपला. यो फायर सेफ्टी ट्रेनिंगला आम्हाला शिकवायचं. म्हणजे तुमच्या काय बोलतं जीवावर बेतणार नाही. म्हणजे तसं तर काही वाहणार नाही. आणि झाला तरी पण सेफ्टी लावून ठेवली आपण. तो बघ चालू केला बघ तिकडून धबधबा. काय बोलतात रे त्याला इंग्लिशमध्ये. पवार नाही. अरे तो तिकडून जर एंडाच माहिती आहे. यो काहीतरी हचल भारी आहे काहीतरी. यो वर्ष व्ह्यू बघा कसा कडक दिसतं. ओके ना एकदम नाथ खुला जलगाव तुला. पाण्याचा कलर ना लाईटीचा कलर चेंज होतोय. तिकडे का तिकडे मोठी स्पेस. चल मोठी स्पेस दाखवतो मित्र तुम्हाला. आणि कडे कसं जरा म्हणजे इथं आल्याच्या नंतर दुरुक्षा तुम्हाला रॉयलच फील वाटेल. म्हणजे रॉयल ठिकाणी आले असं वाटेल. कारण रॉयल माणसाने बनले ना. बोल रा हो म्हणजे नाही तर मग लापडा होला वापस. चला मग मित्र अजून तुम्हाला एंडिंगला नेतं. नाही काचांच्या मुलं तर वेगळंच जरा लुक आले. हे इकडून कापला. इकडून कापला बाबा. म्हणजे ते तिकडं छोटं सिंगल रूम. म्हणजे ये सिंगल रूम ये कपल साठी आणि म्हणजे ग्रुप साठी एक अलग आहे. म्हणजे विषय का मित्र जिथं आता मी या लाईन उभा होणार हे कपल साठी. म्हणजे रूमच्या स्पेस वर सगळं काही डिपेंड.
म्हणजे पूर्ण तुमच्या म्हणजे प्रायव्हसीच्या सगळ्या गोष्टी विचार करूनच दिलेला. कोणाला 2 जण येत असतील तर 2 जणांसाठी पण कपलसाठी ग्रुपसाठी त्याच्यानंतर आमच्यासारखी अशी सगळी पोरा हां तोच ग्रुपमध्ये झाला ना जाऊन जाता काय. आणि या साईडला मस्तपैकी किचन आहे बघा कसं एकदम कडकमध्ये, तो पण दाखवतो तुम्हाला. मग काय चला हलवलं पुढे, चला तुला आपल्याला त्या टोकाला जायचा, कारण त्या टोकावले तुम्हाला तो स्पेस दाखवायचा मेन म्हणजे तर. आणि लाईट बाई आपल्याला पटली बाई, कडक कडक विषय. सिलिंग पण एकदम अशी ठोकबाजी नाही गेली, काहीतरी बनवायचं म्हणून बनवलं नाही, काहीतरी मनापासूनच बनवले नाही. या साईडला बघा, थांबा म्हणा पोट आतमध्ये घालते. हां आता बरोबर दिसतं. आता सगळी फिटनेसवाली दिसतात, सगळी फिटनेसवाली दिसतात पोरा. लावली जिम आपण आता मनावर घेतले जुरुकसा. आमचा पप्पा बोलते जिमला जुरुकसा बोलतं लावली. 4 दिवसासाठी असो नाही तर 8 दिवसासाठी असो लावले, त्याला महत्व यांना समजणार नाही. कामधंदा नाही, यो पण कामधंदावाला, यो पण आमचा पाणीवाला मित्र आहे का. आता पण पाणी तो पाणी नाही जसं तुम्ही विचार कराल, तो 12चा 10चा तो पाणी नाही. गावठी नाही. हे गावठी म्हणजे कसा गावठी माहिती आहे का, यो कसा बिस्लरी विकते ना ब्रँडेड, यो कसा जारवाला म्हणून गावठी. नाही तर तुम्ही विचार कराल पॅन्डा भुगा का काय, तसा काही विषय नाही. इकडं मोठा रूम वाटतं इकडे या साईडला पार्टी जेवायसाठी कडक भाई. यो बघ बसायचं अरेंजमेंट सगळं पण बसायचं आणि जेवायचं. हां ते बसायचं आणि ते पण बसायचं, जसं तुम्हाला जमेल तसं बसायचं. कडक मॅनेजमेंट. तंदूर आहे. अजून एक भावा विचारला नाही पाहिजे पण तो प्रश्न विचारता. तंदूर करायला आहे यार भाई कडक. या बघ ही पण सोय आहे इकडं तंदूर करायला भाई, एकदम बार्बिक्यू पण असं म्हणजे विषय एकदम. किचन एंट्री इकडून, किचन एंट्री आपली. किचन मध्ये जेवण बनवायचं चालू आहे. हा दोन्ही साईडला दरवाजा आहेत. ते बघ ती माणसं आहेत त्यांची, स्वतः बनवतात आणि खाऊन पण बघतात. म्हणजे टेस्ट करायला नको का, तो बघ कसं बिलागले. तू टेन्शन मध्ये आलो तिकडे. तू ठीक आहे तरी आजच मित्र राऊंड वरती हां अरे हो वरती जा. काय स्पेशल रूम बोलतं भाऊजीसाठी स्पेशल रूम. बरोबर आहे ना भाई, शेटसाठी वेगळा रूम नको का. असं का तो असं शुद्ध नको बोलू ना, पण काहीतरी वेगळा वाटतं. कोणतरी ओळखला फार तो बोलते इज्जत आपल्याला ओळखतात लोक इकडे. यो स्पेस दाखवता मित्र, कडक स्पेस आहे. यो स्पेस आपल्याला लय पडला. यो डायरेक्ट रूम कर हे पण म्हणून लॉक आहे. पण मी काय बोलतो खरंच सांग, यो भाऊजीने एवढं डोकं कसं काय एवढं लावले भाई. भाऊजीचं डोकं बाई नाच खुला ग, नाच खुला जलगाव तुला बाई. भाऊजीचा आमचा माइंड फास्ट एकदम माहीत असेल तुम्हाला. टाकील मी फोटो टाकतो, समजून येईल तुम्हाला. मोठ्या बिल्डरमध्ये त्यांचं नाव येतं. नाव अश्विन गायकवाड भाई. विषय काय असतं मित्र माहिती आहे का, प्रत्येकजण बनवतं फार्म हाऊस. तसं नाही की त्याच्या हिशोबाने बनवतं, पण या ज्या फार्म हाऊसला जुरुकसा म्हणजे डोका लावूनच जास्ती केलेला. कपलसाठी बोलाल किंवा बऱ्याचशा गोष्टी. आणि निसं ठोकबाजी म्हणजे सिलिंग लावली चालू केलं तसा काही विषय नाही. प्रॉपर सगळ्या डिझाईनमध्ये म्हणजे आल्याच्यानंतर असं वाटतं की बाबा विल्यासारखी फिलिंग आली पाहिजे, तसं आली फील येतं. तर तुम्हाला येतं का ते माहीत नाही, पण मना वैयक्तिक आले. आणि असं पण नाही का यांचं नातं का म्हणून बोलतो, पण पटला म्हणून बोलतो. तुम्हाला माहिती आहे ज्या आपण डायरेक्ट तोंडावर खरा करा बोलतो, कारण आपण कोणतं प्रमोशन करीत नाही. बरोबर का नाही रे. हो बोल हो नाही नाही बोलतो. इथल्या बघा कसा व्ह्यू दिसतो, मिडल व्ह्यू एकदम मधल्या. तिकडे पण आहे का बसू शकतो. असं नको बोलू, लोक नालाय का तर. हा नाही आपण बसू शकतो ना. बोलशील आपण बसू शकतो. लगेच काही लोक नालायक घत त्या आजूबाजूला आमची जास्ती नालायक घत. आता कोण ते विचारू नका. फुकटनं ज्यांच्या मिरच्या लागल्या असतील, लागल्या तर लागल्या, तुमचं तुम्ही बघून जा. बरोबर का नाही रे. हो बोलो चला मग. हा पाण्याचं पण मॅनेजमेंट. लाईटचा ना निघून येताना तुम्हाला ते होता मोठा तो ट्रान्समीटर होता तो तिथं तिथं ट्रान्सफॉर्मरच होता ना तो मोठा. तो पण मोठा प्लॅन आहे. नाही तर टाक्या पण रास मोठ्या त्या पण 2-2 ठेवल्या. म्हणजे सगळ्या गोष्टींचा मॅनेजमेंट प्रॉपर आहे. ठीक आहे. जनरेटर बी चला तुम्हाला खालती जनरेटर तर भाई कॉमन आहे. तो तर सगळी काय असतं, पण इथं मोठा असेल कारण यो जरा मोठा एरिया. ठीक आहे लवकरच यावं. मग असं दाखवून मजा नाही ना. तेव्हा वैयक्तिक मजा करायला या आपण, तेव्हा ती वेगळी मजा असेल. हो ना. मित्र आता त्या साईडला जाणार होतो तुम्हाला दाखवायला, पण ते जरा 2 रूम पॅक आहेत. ठीक आहे. आणि तिकडं पण वाटतं काहीतरी विषय म्हणून तिकडं आपण काही जात नाही, कारण इथले जे कामाला ते बोलतात त्या साईडला बोलतं हत. आणि बोलतं मग कसा कस्टमरांना बिलकुल त्रास होता कामाने त्या गोष्टीची. पण भाई का बोलतात ते दक्षता घेतात.
बरोबर का? दक्षतात ना? दक्षता काय? दक्षता. आणि अजून एक गोष्ट, तुमचं छोटं बर्थडे पार्टी असो, बाकी छोटं छोटं असं फंक्शन असेल तर तुम्ही इथं करू शकता. म्हणजे सपोज तुम्ही आता कोण कोण असतात ती पोर पलून बिलून आणतात, मग ते काय बोलतात कोर्ट मॅरेज करतात, मग इथं पार्टी देऊ शकता तुम्ही. म्हणजे एक छोट्या प्रकारे का बोलतात रे त्याला, ते लग्नाच्या नंतरची कंचं काय असतं ते सेरेमनी नाही रे, ते काहीतरी असतं ना ते रिसेप्शन. याला काय नॉलेज आहे याला यांच्या नाही नाही बाबा नाही, मी तुमच्या भरोशावर बलून बिलूनची बात नका करू मित्र. आमच्या भरोशावर राहू नका कोणीच. ही बात पण सही आहे. पण मित्र मजाक सोडून चला आता खाली तुम्हाला दाखवतो थोडासा अजून पाण्याच्या जवळच्या दाखवतो विषय. हे रूम खोलून दाखवला असता, पण भाऊजींचं बोलतो पर्सनल भाई असला पाहिजे भाई. काहीतरी जगा वेगळा दुरुस्त आता आवडा भारी बनले तर स्वतःसाठी पण थोडं पाहिजे, कारण कवा तरी आपली घरची फॅमिली पण येतं. आणि मित्र आता मेन सगळ्या गोष्टी जी बऱ्याच जणांना पाहिजे असतं जे ग्रुपमध्ये येतात की किचन कसा मोठा कसा विषय. तर चला मित्र तुम्हाला दुरुकसा बाहेरचा दाखवला, आता आतमध्ये दाखवतो किचन. हे बघा रास मोठा किचन आहे. आता सध्या तू त्यांचा बाजूचा पण सेक्शन चालू आहे म्हणून सगळं सामान सध्या इथं आणून ठेवलं. भाकरींपासून तर सगळ्या गोष्टी. आणि इथं यांनी लाल भजे तलाला घेतलं. किचन मग पक्का मोठा आहे एकदम सिस्टमॅटिक सगळा विषय आहे ना. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच जणांना जे थंड आणतात किंवा पिणारे त्यांचा आयटम आणतात त्या बघा त्यांच्यासाठी वरती एकदम चिल्ड करण्यासाठी पण विषय आहे. म्हणजे तो वरचा सेक्शन झाला किंवा लगे खालचा सेक्शन पण म्हणजे तुम्ही दही बी काही आणता ते मॅरिनेट करायला रली तर ठेवू शकता. वाटण बिटन बनतो बघा घरात येऊ शकता रिटर्न तुम्ही. आणि ज्यांचा बड्डे बिड्डे असेल तर डोक्याला घालावा ताज बीज ओके मे कारभार. आणि परेश शेटचा बिस्लरी. परेश अरे बिस्लरी विषयच नाही रे तुझा काय या. जिकडं बघा तिकडं परेश शेटची बिस्लरी. तो मेन ओनर राहायचा साईडला ना. शेट इकडं वेगळाच फेमस व्हायचा. शेटवाला लक्षात आलं यांची चावी जेवणच फिरतो द्यायला नका राजी निघून. जसं आम्ही येलतो की आम्हाला दुरुकचा नेटवर्कचा इश्यू झाला. म्हणजे नेटवर्कच नव्हतं इथं एवढ्या एरियामध्ये. असं तिथं पुढे गेलं इथं म्हणजे कॉलिंगपुरती चालतं नेटवर्क असं बोलू शकतो, पण नेट चालत नव्हतं इथं. कारण एक व्हिडिओ आली ती या करायला. तर मग आम्हाला वाटलं आता नेटवर्क नाही नेटवर्कचं वांधत का, कारण आता बिना जेवणाचा माणूस राहू शकतं पण बिना इंटरनेटचा माणूस राहू नाही शकत. तर मग तो दादा लगेच बोलला अरे बोलतो आपल्या इकडे वायफाय लागलेले आहेत बोलतो. तेव्हा का समोर रास वायफाय इथं वायफाय तिथं वायफाय, तो समोर पण तिथं वायफाय लागे, तिथं वेगळा वायफाय तिथं वेगळा वायफाय. म्हणजे प्रत्येक 2 रूम सोडलं वायफाय हेतच. म्हणजे काही तरसच नाही. आपण आणलेल्या कोंबड्या इंग्लिश कोंबड्या म्हणजे गिनी फॉल हे ठेवलं आपण एकदम इज्जतीन. हे जुरुकचे शोसाठी आणले आपण, म्हणजे दिसायला नंतर भारी दिसतात. अजून आपण त्याने ॲड करणार आहोत. म्हणजे टर्की झाला या त्या सगळ्या गोष्टी. जर कोणाला पाहिजे असतील तर संपर्क साधा पारतो आलेला. म्हणजे मीच स्वतः आपला पेट शॉप ज्यांना माहीत नसेल त्यांना वापस एकदा सांगतो. जुरुकचं माझ्या प्रमोशन नको करायला. या साईडला बघा कसं पाणी बदलला मरते गेवरी नको लगेच. हे तो कुठे गेला परेश मात्र कुठे आला. तुझी चावी आणलेली ती ठेवायला आता घरात गेलीस ती चावी. आणि भला मोठा स्विमिंग पूल इथं. म्हणजे आपली बारीक बारीक पोरा इथं खेळू शकतात ना या बारक्या बारक्या डाबक्यान. ठीक आहे. त्यांना तो टायर बियर पण ठेवले विषय. तर जुरुकचा मधल्या टायर तुला लागेल हो त्या साईडला झाला. आणि म्हणजे कसं माहिती आहे का इकडून पाणी जुरुकचं असं ओंड तिकडे जाऊन जुरुकचं कमी होतं. मग तिकडून असं आलं तर कमी इकडं वाढतं. म्हणजे सगळं मॅनेजमेंट लावले. मला मधलं चालून दाखवू कमी वापस पाण्या बिण्या परल. हां अरे हे डेंजर आहेत माझे मित्र काय सांगू तुम्हाला. जाऊन दे आहेत त्या गोष्टी बऱ्याच. आणि इकडून बघा तुम्हाला जसं बोललो मी इकडून पाणी कमी लगे तिकडे गेला की अजून जुरुकचा ओंड होतं. ठीक आहे. पण तुमची पोरं ऐकतच नसतील मला पाण्यानं उतरायचंच तर मग त्यांना त्या न्याचा गाणी लावायचं आपलं मथुर बितूरचं पण चालतील. मथुरचंच ला भारी असतात ते इकडे लावत प्रमोशन. आणि या साईडला अंडे बिंडे ठेवल्या पाण्याची. इथलाच फुल प्रेशरने विषय होतं. निघू चालू केलं जाता नाही. या बाग एकदम हक नाही खर्च फुल एकदम डेंजरच विषय. फुल इथं बारीक पोरण नाताला सांगायचा नाही ऐकली तर तिकडे झोक्या विक्या न्याचा. तिथं पण नाही ऐकली छटासट काना खाली वाटायचं आत मारी एका डोक्याला दाब 2 दिवस इथं सुट्टी करायला येतात त्याने पण यांचा गोंगाट असा करता. म्हणजे तुम्हाला पटलं तेव्हा दिसत नाही. जाऊन दे मित्र जरा जास्त टेक्निकल विषय आहेत लगीन व्हायचा पोरांचा नको इथं. यो दाखवता चला मित्र यो कसा विषय तो दाखवत. या बघा मित्र असं पाणी पडतं एकदम धबाधब. म्हणजे तुम्ही धबधब्याचा पण मजा घेऊ शकता इथं. डायरेक्ट डोक्यावर पाणी पडेल एकदम भारीमध्ये. तुम्हाला सांगतो जो भारी असतं का आम्ही एकदा फार्म हाऊसला गेलो तिथं पण असा होता. पैसे वसूल झाले तिथं बसल्या दुरुस्त असा मसाजवाली फिलिंग येतं. आणि मित्र अशा प्रकारे आता सगळं काही दाखवलं येतो निघू तर दाखवलं ना तुम्हाला. झोकं बी काय तुमच्या पोरांना नाही ऐकला तर मग काय मित्र चला आता चालत असंच
तुम्ही पण जेवल्याच्या नंतर असं तुम्ही विचार करत करत निघाल जाऊ फार्म हाऊसच्या निघताना अजून 2 तास थांबलोच तो तर बरा झाला असता. कारण भाई इथून जायची इच्छाच होणार तसं परीक्षला झाली तो बरोबर कसा पांबले जातं त्या माहेरच्या सासरी जाताना कसं टोन पडतं तसं झालं त्याचा आसरा आसना आणि इकडे बघा पूर्ण अजून मोठा प्लॅन आहे. अजून मोठ्या गोष्टी होतील अजून लय बदलाव चालू होत एकदम कडक. आणि मेन गोष्ट म्हणजे ना सगळ्या बाजूला तुम्हाला झारात दिसेल एकदम निसर्गाच्या मधील जे बिल्डिंगमध्ये फ्लॅटमध्ये राहून वैतागला असेल जुरुकचं बाहेर कुठे यायचं असेल तर या एकदम कडक विषय. आणि हां आणि अजून एक गोष्ट ही काही प्रमोशन व्हिडिओ नव्हती एक पटला म्हणा काराची म्हणून करले मी बाकी तुमचा काय ओपिनियन असेल ते पण मनापासून पटले म्हणा ती गोष्ट. आता नेक्स्ट टाइम जाऊ येईन तर पाण्यावर उतरून दाखवेल तुम्हाला आवरा पाणी का तवरा पाणी हो बोल हां याला हो बोलायला धनले मी नाथ खुला जलगाव तुला. आणि चला मग मित्र आता गाडी करू आपण लगेच मग दे दंका ना लगेच श्रीलंका. चलो भेटू डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काहीतरी गप अजून बाकी आहे काय आंब्याचा बाग बनवायची बोलतो डायरेक्ट ती टिकूची वाढी प्रमोशन हे परेश दादाचा प्रमोशन पुन्हा एकदा बिस्लरीचे डिस्ट्रीब्युटर परेश दादा मात्रे वेस्ट ईस्ट कुठले कल्याण ईस्ट वेस्ट आहे ओके वेस्ट इथं निस्ता बिस्लरीत बाई. आणि मित्र आमचा निकेश दादा आता गाडी काढतं तवरून तुम्हाला निघूची ना मी एंट्री नाही दाखवता आली तर ती एंट्री दाखवतो बरी शेटला नेता जुरुकसा बरोबर कारण असायला कोणतरी पाहिजे ना ओवलाला गणले तुम्ही काच ओवलाला आणले त्याला बाई. चला तुम्हाला एंट्री दाखवतो मग अशी निघून दाखवायला भेटली नाही जरा गडबड झाली. आणि सेफ्टीचा पण फुल प्रबंध आहे गेट बीट लावले एकदा तुम्ही आतमध्ये आलं किंवा तुम्हाला काही त्रास नाही ठीक आहे. तर या साईडला दाखवतो तुम्हाला लगेच यो गेट बंद कर ना जरा आपला रिसॉर्टचं नाव दिसतं नाही बाई सुनंदाई रिसॉर्ट यो बा यो जुरुकसा झारमध्ये नेले पण त्याहीच लावले पण थोडंसं आपण खाली करू कडक इथून समोरच्या तुम्ही आलं की पहिले लगेच तो तुम्हाला दिसन ठीक आहे. मग तुम्ही आतमध्ये येऊ शकता झारा पण लावायला घेतल्या स्लोप बीप म्हणजे तुमची गाडी मी बोललो ना आपली आल्टो असो की जी वॅगनर असो की आपली फर्निचर असो सगळ्या गाड्या आपल्या येतील BMW मर्सिडीजवाले पण येतील हो बोल येतात ना बाई हो बोल ना हो त्याला हो बोलायला आणलं मी खास असं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. आणि या साईडला तर आमचा शेट गाडी जेवण आले त्याला घरून फोन यायला स्टार्ट झालं. तर ठीक आहे मित्र आजची व्हिडिओ आपण इथंच थांबू. आणि व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ नाही बोलू शकत फार्म हाऊस आवडला असेल तर 100% कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवर बघा मी त्यांच्या फार्म हाऊसचा डायरेक्ट पेजचा लिंक पण टाकतो जे पण डिटेल सगळं टाकतो नंबर पण टाकतो डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि कसा काय विषय आणि जो येईल इथं त्याने बाई सांगा पार्थ व्हायलेचा व्हिडिओ बघून होतो आपली पण छातीवरती येईल ना आता जर पोट खालीवरती येईल नंतर आपली छाती पण वरती येईल हो बोल हो मग काय आजची व्हिडिओ आपण इथंच थांबू ना. व्हिडिओ आवडली असेल तर अरे त्याच किती वेळेला सांगता व्हिडिओ तर तुम्हाला आवडलीच असेल कारण फार्म हाऊसची व्हिडिओ होती त्या सगळं जाऊन दे इथं सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामला ना आपले रील येईल मिनी ब्लॉग आपला असतं माहिती आहे ना तर तो येईल तिथं पण जाऊन फॉलो करा माहिती आहे ना का नाव पार्थ व्हायले बाई तिथे जाऊन बघा तिथं फुल कॉमेडीवाला विषय असतं. आणि या फार्म हाऊसला सुट्टी जावं करायची असेल तुम्हाला बारीक पोरा मोठी जे असेल त्या घेऊन या बाकी कपल बिपल जोरपं बिरपं ते पण चालतील डोकऱ्यानं पण जेवण्या होते नाही तर त्यांना रागेल बरोबर निकेश शेटणी मानांची इच्छा बोलले कारण बाबा कसा हे बाबा काहीतरी हे खाली आपला संसार ठीक आहे मित्र. चला आता जास्त काही खरं बोलत नाही भेटू डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी नवीन असं टॉपचा विषय चला बाय बाय.